घरापासून जवळच्या जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या वीजगर बांबार्डे येथील अश्विनी अप्पासाहेब देसाई यांनी हत्तीने त्यांच्यावर केलेल्या हल्ल्यामुळे मृत्यूचा थरार अनुभवला। हत्तीच्या हल्ल्यातून त्या वाचल्या असल्या तरी 2 दिवस आणि 2 रात्री त्यांनी जंगलात बेशुद्ध अवस्थेत काढल्या। 2 दिवस पोटात अन्नाचा कण नाही की पाण्याचा थेंब नाही। त्यात डावा पाय हत्तीने सोंडेत धरून त्यांना उचलून आपटल्यामुळे गुडघ्यातून मोडलेला। तरी जगण्याच्या ओढीने त्या खुरडत सुमारे 1 किलोमीटर नदीजवळ पोहोचल्या आणि जीवाच्या आकांताने पहाटेपासून ओरडू लागल्या। शेवटी सकाळी नदीजवळच्या घरातील गावडे कुटुंबियांना जाग आली आणि त्यांना पाहिले। गलित गात्र झालेल्या अश्विनी यांच्यावर सध्या गोवा बांबोळी येथील गोमेको रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची विचारपूस केली आणि आर्थिक मदतही केली। कसाबसा हातातोंडाचा मेळ घालणाऱ्या अश्विनी देसाई यांना हत्तीच्या हल्ल्यामुळे मानसिक धक्काही बसलाय। हेवाळे पुलावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून वाहून गेल्यानं त्यांच्या पतीचा 2003 मध्ये मृत्यू झाला होता। त्यानंतर त्या आपला आणि आपल्या मुलीचा उदरनिर्वाह मोलमजुरी करून करायच्या। त्यांची मुलगी अस्मिता चराठेत मामाकडे राहून इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करते, त्यामुळे त्या घरी एकट्याच असायच्या। शुक्रवारी दुपारी त्या सरपण गोळा करण्यासाठी खरारी नदीपलीकडच्या जंगलात गेल्या होत्या। तिथं हत्तीनं त्यांच्यावर मागून हल्ला केला। त्या जमिनीवर पडल्यावर त्यांचा डावा पाय सोंडेत धरून त्यांना वर उचलून जमिनीवर आपटलं, त्यामुळे त्या जागीच बेशुद्ध पडल्या। त्या गतप्राण झाल्याचं समजून हत्ती माघारी परतला। त्या घरी एकट्यात असल्यानं त्याबाबत कुणाला काही कळू शकलं नाही। दरम्यान त्यांना काल मध्यरात्री शुद्ध आली। घडल्या प्रकारानं त्या भयभीत झाल्या होत्या। कंबर, पाठ आणि पाय जायबंदी झाल्यानं त्यांना उठतासुद्धा येईना। तशातच मोडलेला पाय सावरत त्या खुरडत अंगात त्राण नसतानासुद्धा नदीपर्यंत आल्या। सकाळी 6-6:30च्या दरम्याने नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलांना त्यांचं ओरडणं ऐकू आलं। त्यानंतर सगळा प्रकार उघड झाला। तिथल्या तुकाराम गावडे, तेजस गावडे, शिवराम राणे, भीमराव राणे यांनी अन्य लोकांच्या मदतीनं त्यांना घरापर्यंत आणलं। तिथून मग 108 रुग्णवाहिकेतून त्यांना दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं। संदेश राणे, दत्ताराम देसाई, मदन राणे, तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रवीण गवस, शिवसेना तालुका प्रमुख बाबूराव धुरी यांनी त्यांना तातडीनं उपचार मिळावे यासाठी प्रयत्न केले। सध्या त्या बांबोळीत उपचार घेत आहेत। त्यांच्या पायावर तातडीनं शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे। मृत्यूला अगदी जवळून पाहिल्यानं त्या घाबरल्यात। घडलेली घटना स्पष्टपणे सांगणं सुद्धा त्यांना जमत नाहीये। हत्ती मागावून पाया गेटाळ ह्या घातल्या आणि नंतर पाठीमागे मारल्या आणि मी यशीत पडलो आणि मग 2 दिवसांनी घरी आलो। तू काय केलेला? लाकडा काय मारलेलं तुका? पाया आणि पाठीमागे। पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांची गोव्यात जाऊन भेट घेतली आणि तत्काळ आर्थिक मदत दिली। आपण वनाधिकाऱ्यांशी बोलून तातडीनं पंचनामा आणि आर्थिक मदत द्यायला लावतो असं सांगितलं। तसंच तत्काळ रुग्णालयाच्या डीनशी भ्रमणध्वनीवर बोलून आवश्यक उपचार तातडीनं करण्याची सूचना केली। दरम्यान इथले वनक्षेत्रपाल AP गमरे यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन अश्विनी देसाई यांची भेट घेऊन तातडीनं मदत देण्याची ग्वाही दिली। प्रभाकर धुरी, कोकण नाव, दोडामार्ग।